नमस्कार उद्योजक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वरती महाराष्ट्र ॲग्री प्रायव्हेट लिमिटेड या उद्योजक मित्रांनो, गोळी पेंट व्यवसाय हा व्यवसाय करताना रॉ मटेरियल कुठलं लागणार आहे आणि जो आपण जो म्हणतो की फक्त आपण खाद्य बनवून विकणे नव्हे तर त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन असणं गरजेचं आहे। तर रिझल्ट देणारा फॉर्म्युला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर उद्योजक मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एक छोटी जरी गोष्ट हुकली तरी पण आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की आपल्याला कोणता इन्ग्रेडियंट किती प्रमाणात वापरायचा ते मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर उद्योजक मित्रांनो, सुग्रास, गोळी पेंट, कांडी पेंट यासाठी लागणारे सर्व रॉ मटेरियल आणि त्यासाठी जो उपयुक्त असा रिझल्ट देणारा आणि तो फॉर्म्युला आधी आम्ही स्वतः तयार करून स्वतः गायांना किंवा गुरांना देऊन त्याचा रिझल्ट घेतल्याच्या नंतर तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहे। तर हा एक एक छोटा बारकावा आणि एक एक छोटा इन्ग्रेडियंट ऐकून घेण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत किंवा समजून घेण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणे गरजेचं आहे। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, काय असतं, आपला जो पहिला इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मेज। मेज म्हणजे काय? मक्का। मक्का आपण किती वापरली पाहिजे? तर आपण हे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते 50 किलोच्या बॅगचं वापरणार आहे मित्रांनो। तर मक्का आपण 50 किलोच्या बॅग मध्ये मक्का किती वापरायला पाहिजे? तर आपण 12 केजी ही मक्का वापरायला पाहिजे। 12 किलो मक्क्याचं प्रमाण असलं पाहिजे आपल्या ए क्वालिटीची मक्का। त्याच्यानंतर दुसरं जे आहे कॉटन डीओसी। कॉटन डीओसी म्हणजे काय? सरकी पेंट जे असते त्याच्यानंतर त्याचं ऑइल जे निघलं ती कॉटनची ती डीओसी असते, ती डीओसी आपल्याला वापरायची आहे 5 किलो मित्रांनो। 5 किलो डीओसी, 12 किलो आपल्याला मक्का वापरायची आहे। त्याच्यानंतर राईस पॉलिश जे आहे, राईस पॉलिश हे सगळ्यात मेन घटक आहे। तर राईस पॉलिश आपल्याला 7 किलो वापरायचं आहे। प्रति 50 किलोला 7 किलो राईस पॉलिश वापरायचं आहे। त्याच्यानंतर काय आहे? रॅपसीड। रॅपसीडचं प्रमाण आहे। रॅपसीड पण आता हा दूध वाढीसाठी महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे। तर रॅपसीड आपल्याला 5 किलो वापरायचं आहे प्रति 50 किलोला। त्याच्यानंतर ग्राउंडनट डीओसी किंवा सोया डीओसी, दोन्ही मधलं एक कुठलीही डीओसी जरी असली तरी पण आपल्याला चालू शकते। दोन्हीपैकी एक कुठली डीओसी आपल्याला 4 किलो वापरायची आहे प्रति 50 किलोला। त्याच्यानंतर काय आहे? व्हीट ब्रान। व्हीट ब्रान हा एक महत्वाचा इन्ग्रेडियंट, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात स्टार्च असतं। जसं राईस पॉलिश आहे तसं व्हीट ब्रान आहे। व्हीट ब्रान पण आपल्याला सगळ्यात जास्त वापरावं लागतं। तर व्हीट ब्रान आपल्याला किती प्रमाणात वापरायचं? तर व्हीट ब्रान आपल्याला 4 किलो वापरायचं प्रति 50 किलोला। याच्यानंतर काय आहे? व्हीट ब्रानच्या नंतर काय आहे? लॅब पावडर। लॅब पावडर हा एक जो एक्सटर्नल इन्ग्रेडियंट जो असतो तो लॅब पावडर आहे। तर लॅब पावडर आपल्याला 4 किलो वापरायची आहे प्रति 50 किलोला। आपण हे जे सर्व काही सांगणार आहोत ते प्रति 50 किलोच आहे। त्याच्यानंतर काय आहे? साल्ट, मीठ वापरणं आपल्याला गरजेचं आहे। मीठ कशासाठी? मीठ आपण एक थोडक्या प्रमाणात वापरायचे, पण मिठामुळे जे आपल्या गाय आहेत ते पाणी जास्त पितात। पाणी पिल्यानं त्यांच्या शरीरामध्ये पाणी गेलं, चारा गेला, त्यांनी जास्त गोळी पेंट खाल्ली किंवा मिठामुळे जास्त चारा खाल्ला, मिठामुळे जास्त पाणी पिलं, त्याच्यामुळे पण आपल्या दुधाचं प्रमाण वाढू शकते। तर साल्ट आपल्याला प्रति 50 किलोला 1.5 किलो हा साल्ट वापरायचा आहे। साल्ट झाल्याच्या नंतर काय असतं? हलर ब्रान। हलर ब्रान आपल्याला 3 किलो वापरायचं आहे प्रति 50 किलोला। त्याच्यानंतर मोलॅसिस। मोलॅसिस हा सगळ्यात जास्त मेन घटक आहे। का? मोलॅसिस जर आपल्यामध्ये नसलं तर आपला जो फॉर्म्युला आहे त्याला मॉइश्चर येणार नाही। मोलॅसिस हा मेन इन्ग्रेडियंट आहे। मोलॅसिस म्हणजे काय? आपल्या ऊसाची मळी। ऊसाची मळी जी आहे त्याच्यापासून आपल्याला त्याच्यामध्ये 3 किलो ऊसाची मळी टाकायची आहे। त्याच्यापासून आपल्याला बरेच सारे इन्ग्रेडियंट पण भेटतात, जे विटामिन्स असतात ते त्याच्यामध्ये असतात। दुसरी गोष्ट, आपला फॉर्म्युला जो आहे तो एकदम बाइंडिंग एजंट म्हणून आपण मोलॅसिसचा वापर करू शकतो आणि केलाच पाहिजे। मोलॅसिस असलंच पाहिजे। इन केस काही भागात काय आहे, मोलॅसिसचं खूप जास्त कमी प्रमाण आहे किंवा मोलॅसिस तिथं भेटणं उपलब्ध नाहीये, त्याच्या ठिकाणी आपण जॅगेरी सिरप म्हणजे गुळाचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो एक्सटर्नल जे आहे। बट जर मोलॅसिस असेल तुमच्याकडे तर मोलॅसिसच वापरा। याच्यानंतर जे आहे मोलॅसिस झाला आपला 3 किलोग्राम प्रति 50 किलोला। त्याच्यानंतर बायपास फॅट। बायपास फॅट आपल्याला काय गरजेचं आहे? तर कुठलाही आपण खाद्य खाताना, इव्हन ह्युमन सुद्धा जो खाद्य खातो त्याच्यामध्ये फॅट असलाच पाहिजे। थोडा का प्रमाणात असं ना की फॅट असलाच पाहिजे।
सो हे तर आपले गुरे आहेत, तर गुरांसाठी पण फॅट असणं गरजेचं आहे. तर फॅट आपल्याला प्रति 50 किलोला एक्सटर्नल जो फॅट आहे तो फॅट आपल्याला 250 ग्राम फॅट वापरायचा आहे. बायपास फॅट हा इन्ग्रेडियंट आहे, तो आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतो. तर बायपास फॅट हा आपल्याला 250 ग्राम प्रति 50 किलोला वापरायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे मिनरल मिक्सचर. आता हे तुम्ही सगळे जे इन्ग्रेडियंट टाकले हे टाकले, पण मिनरल्स मिक्सचर म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मिनरल्स आपल्या गुरांना भेटावं आणि आपले गुरे त्याच्यामधनं एकदम तंदुरुस्त राहावे. काय होतं मित्रांनो, बऱ्याच साऱ्या नामांकित कंपन्या, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, पण आपण आपल्या गुरांना काय खाऊ घालावं किंवा आपण बिझनेस करतोय आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण इतरांचे गुरे असो किंवा तुम्ही बनवलेलं खाद्य हे फक्त गुरांना जाणार आहे, तर ते मुक जनावर आहे, तर त्यांना खाद्य जाताना योग्य प्रमाणात खाद्य जावं आणि योग्य प्रमाणाचा रिझल्ट असावा. त्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवाला म्हणजे गुरांच्या जीवाला कुठली हानी न होता हे सगळं त्यांनी खाल्लं पाहिजे. नाहीतर असं नाही की आपण प्रोजेक्ट मध्ये काम करतो, आपण प्रोडक्ट बनवतो आणि आपला प्रोडक्ट बनवलेला आपण विकतो, त्याच्यानंतर काही दिवसांनी का होणार पण आपल्या गुरांना हानी होतं. ते न होता हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलेनुसार जर तुम्ही केलात तर कुठल्याही प्रकारची हानी आपल्या गुरांना होणार नाही, हे मी 100% गॅरंटी देतो. आता मिनरल मिक्सचर झालं. मिनरल मिक्सचर आपल्याला 260 ग्राम प्रति 50 किलोला वापरायचं आहे, म्हणजे 265 ग्राम प्रति 50 किलोला आपल्याला मिनरल्स मिक्सचर वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे मेटिपर्ल असतं, मेटिपर्ल काय असतं मित्रांनो, मेटिपर्ल हा एक इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे ओव्हरऑल जे बॉडी आहे त्या बॉडीला तंदुरुस्त राहण्याचं काम मेटिपर्लचं असतं. तर मेटिपर्ल हा आपल्याला इन्ग्रेडियंट वापरायचा आहे. तुम्हाला हा इझिली कुठल्याही भागात असो इझिली हा अवेलेबल होऊन जातो. तो 35 ग्राम प्रति 50 किलोला आपल्याला वापरायचा आहे. 35 ग्राम प्रति 50 किलोला मेटिपर्ल वापरायचा आहे. त्याच्यानंतर मिनरल्स मिक्सचर झालं, मेटिपर्ल झालं, त्याच्यानंतर जे केमट्रेस मॅक्स असतं, केमट्रेस मॅक्स नावाचा एक इन्ग्रेडियंट आहे. तो इन्ग्रेडियंट आपल्याला प्रति 50 किलोला प्रति 50 ग्राम वापरायचा आहे. 50 ग्राम प्रति 50 किलोला हा इन्ग्रेडियंट केमट्रेस मॅक्स या इन्ग्रेडियंटचं नाव आहे. तर ओव्हरऑल जी जर्नी आहे हे सगळं जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन ज्या फॉर्म्युल्याला लोक 10,000 20,000 30,000 रुपये देऊन विकत घेतात तो फॉर्म्युला आज मी तुमच्या समोर आणलेला आहे. तर असेच नवनवीन फॉर्म्युले, नवनवीन उद्योग तुमच्या समोर, उद्योजकांची कहाणी तुमच्या समोर मांडायची आहे आणि मी असा प्रत्येक व्हिडिओतनं काहीतरी नवीन घेऊन येत आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला किंवा व्हिडिओ, तर मित्रांनो तुम्हाला देखील असा गोळीपेंट व्यवसाय, नवीन हा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल किंवा याच्याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल, जसे की लायसन्स कोणते लागणार आहेत, नफा तोटा किती आहे, त्याच्यानंतर कच्चा माल कुठून घ्यावा, कच्चा माल किती रुपयाला मिळतो आणि आपण बनवलेला माल कुठं विकायचा, मशिनरीज कुठल्या कुठल्या लागणार आहेत, या सर्व एकंदरीत माहिती जर तुम्हाला हवी असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट सुद्धा केली तरी पण तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्यात येईल. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.